अजितदादा अमर रहे अमर रहे। अजितदादा अमर रहे अमर रहे। काल बुधवार दिनांक 28/1/26 रोजी जी सकाळ झाली ती अत्यंत दुःखदायक आणि वेदनादायक त्या ठिकाणी ठरली। आपणा सर्वांचे आवडते नेते नामदार अजितदादा पवार हे आपल्याला सोडून गेले। खरं तर हा प्रसंग कधी आयुष्यामध्ये येईल असं वाटलेलं नव्हतं। सुरुवातीला या बातमीवर विश्वासच त्या ठिकाणी बसत नव्हता, परंतु कालाय तस्मै नमः या युक्तीप्रमाणे काळाच्या पोटामध्ये काय दडलेलं आहे हे कुणी त्या ठिकाणी सांगू शकत नाही। अगोदरच्या दिवशी पाहिलं आणि ते मॅनेजिंगच्याच बैठकीमध्ये पवार साहेबांच्या समोर म्हटले की अशी कशी संस्था चालवतो आपण, तिथं लोकांना क्लर्करला बसायला जागा नाही। त्या मिनिटाला निर्णय घेतला आणि मला असं वाटतं की 2008-09च्या दरम्यान संपूर्ण संस्थेचा मेकओव्हर त्यांनी करून दिला आणि एकदम अद्ययावत पद्धतीची बैठक। राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांचं काल एका विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं। महाराष्ट्र या गोष्टीची अजूनही म्हणजे महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय। मन एकदम दुःखित झालं का परमेश्वरा, तुझ्याकडून असा कोणता पद्धतीचा हा न्याय झाला का ज्या व्यक्तीचं या महाराष्ट्राला सर्वात जास्त ज्याची गरज होती तो व्यक्ती कुठल्याही प्रकारचं कोणतीही कल्पना न येता आमच्यामधून निघून जातो आणि तो त्याला बोलून घेतो। दादाबद्दल आता काय बोलावं मला हे सुचून असं झालं, कारण कालपासून जेव्हापासून आपण ऐकलं हे सगळं तेव्हा एकदम असं मन डोकं सगळं असं सुन्न झालेलं आहे। आणि तुम्ही बघितलं का आजच्या मितीला महाराष्ट्राला जशा नेत्यांची गरज होती तशा एकमन नेता, धडाडीचा लढणारा नेता, एका मिनिटात त्यांनी ती विनंती मान्य केली आणि ती जी आठवण आहे ती आज आमच्यासाठी जी आम्ही कॅप्चर केलेली ती आज अजरामर झाली। अशी वेळ आपल्यावर येईल असं वाटत नव्हतं आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठी जी आपत्ती असते त्याच्यासाठी जी वेळ येते कधी कधी नैसर्गिक गोष्टींमुळं, तर एक मोठा भाऊ म्हणून आपण कुटुंबामध्ये मोठा भावाला दादा म्हणतो, असं एक शेतकऱ्यांसाठीचा हक्काचा दादा आणि आमच्या व्यापाऱ्यांसाठीचा एक जाणकार व्यक्तिमत्व आज आपल्याकडून गेले। तो जो महाराष्ट्रात करारी आवाज जो ऐकायला यायचा तो भविष्यात कधी ऐकायला मिळेल की नाही असं बाणा असा नेता परत होणार नाही। माननीय अजितदादा पवार आणि महाराष्ट्राचे आपले लाडके दादा काल सकाळी अचानक आपणा सर्वांना सोडून गेले। अत्यंत दुर्दैवी असा हा प्रसंग, महाराष्ट्रावरती जी शोककळा पसरली ती कधी महाराष्ट्र हा क्षण विसरू शकणार नाही। खऱ्या अर्थानं आपण पाहतो महाराष्ट्राच्या विकासामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आज जी महाराष्ट्राची प्रगती दिसते, विकास दिसतोय, बदललेला महाराष्ट्र दिसतोय, याच्या पाठीमागे खूप प्रयत्न, खूप वैचारिक बैठक आणि अनेक सातत्यानं प्रयत्न असे दादांनी केले होते। ते आपल्या महाराष्ट्राचं उत्तुंग नेतृत्व
उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, काल बातमी कळाली काही क्षणात आयुष्याचं होत्याचं नव्हतं झालं. खूप अनेक लोकांच्या मनाला धक्का बसला. दादाबद्दलच्या अनेक भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या. महाराष्ट्रभर आपण हा प्रसंग अतिशय दुर्दैवी आणि गंभीर घडला याबद्दल अनेक ठिकाणी भावना व्यक्त करताना लोकांनी आपली आपली मनं मोकळी केली. बांधावरचे शेतकऱ्यांनी दादांना बांधावरून फोन करावा असा फोन घेणारा शेतकऱ्यांचा नेता म्हणजे दादा. शेतकऱ्याचं काम करत नाही असा कोणी अधिकारी समजलं तर शेतकऱ्याच्या कामासाठी अधिकाऱ्यांना धारावर धरणारा नेता, काही गोष्टी विरोध करून सुद्धा सर्वांचे मन जिंकणारा नेता. मनसरला असलेला असतो तर त्यापैकीच एकाचा जेव्हा टी व्हीवर किंवा असं ऐक्यू मिळालं तेव्हा विचारलं काय प्रकारे, म्हटले घटनात सत्य आहे एवढंच समजलं. दादा आणि पत्रकार परिषद या राज्यात असू किंवा कुठेही असू सहज हसत खेळत असायचे. किती तिरकस प्रश्न विचारला तरी ते हजर जबाबी होते. त्यांच्या निधनाच्या घटनेची नोंद ही देशभर तर घेतलीच, पण विशेषतः आपले जे भारतीय आहेत, अमेरिका, रशिया, फ्रान्स या देशात जे मराठी माणसं आहेत त्यांनी फार मोठ्या प्रमाणात घेतली. खरं तर दादांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर आम्ही महिला असतो आणि म्हणून ज्याने आपल्यावर जीव लावला, प्रेम केलं, त्यांच्याबद्दल बोलत असताना हृदय भरून येतं आणि म्हणून बोलणं कठीण होतं आहे. परंतु जेव्हा मी जिल्हा परिषद सदस्य होते त्यावेळेस दादाशी बरेच वेळा संपर्क आला आणि म्हणून दादांनी मला कित्येक वेळा विचारलं असेल की लोकरेदांचं तुमचं शिक्षण किती. मी दादांना हसून सांगायचे, दादा माझं शिक्षण आहे 4थी आणि म्हणून तुम्ही 4थी शिकलात आणि एवढी पदं भोगली, खरं तुम्ही नशीबवान आहात आणि म्हणून असंच काम करीत राहा असं नेहमी दादा आम्हाला सांगायचे. आणि दुसरं मी सर्व समाजाच्या वतीनं सांगू इच्छिते की आता ज्या घडामोडी झाल्या आणि पावसाळ्यामध्ये खूप पाऊस पडला आणि त्यासाठी आमच्या आदिवासी भागाच्या सर्व लोकांचं असं दादांकडे लक्ष होतं की दादा काहीतरी निर्णय घेतील आणि कर्जमाफी करतील याची आशा खूप लोकांना होती. चालती बोलती सिस्टीम ही शटडाऊन झाली. महाराष्ट्राचा हाय व्होल्टेज करंट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काल देहावसान झालं आणि त्यांना अखेरची श्रद्धांजली देण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो. काल सकाळी फोन आला आणि त्यानंतर त्यातून निरोप आला की दादांचा ॲक्सिडेंट झाला आणि दादा या ठिकाणी या जगामध्ये नाही असा संदेश आल्यानंतर 2 मिनटं हे जग थांबलं. सर्व काही आजूबाजूचा आवाज म्यूट झाल्यासारखा झाला. खरं पाहायला गेलं तर आम्ही डॉक्टर क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना रोज मृत्यू पाहतो, परंतु कालची जी भावना होती ती मनाला लागणारी होती. विशेषतः पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रात आपण सर्वांनी एक अभिमानानं ज्यांचा इतिहास सांगावा असं नेतृत्व राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत. मुळातच अजितदादा आपल्यात नाहीत ही बातमी, ही गोष्टच अविश्वसनीय की ज्याच्यावरती अद्यापही आपला कोणाचाच विश्वास बसत नाही की दादा आपल्यामध्ये नाही आहे. आदरणीय अजितदादा पवार तुमच्या आमच्यातून गेले आपण सगळे निःशब्द आहोत. केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नव्हे तर सर्व पक्षातील लोकांना प्रचंड हळहळ वाटले. एक उमदा नेता, दूरदृष्टी असणारा नेता, खंबीर नेता, प्रचंड स्वाभिमानी, प्रचंड करारी
वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा जर कोणाकडून शिकायचा असेल तर आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडून शिकावा. दादांचे माझे वैयक्तिक खूप चांगले संबंध होते. 1987-88 साली मी गुलटेकडीला कांदा बटाट्याचा गाळा घेतला आणि बारामती हे तसं कांद्याचं आगर. आम्ही त्या भागामध्ये फिरायचं आणि मुद्दामून मी काटेवाडला जायचं. दादांची शेती, दादांचा गाईचा गोठा वगैरे आम्ही अतिशय जवळून बघितलेलं. आणि अशी अजितदादा पवार यांची ज्या वेळेला काल ही घटना घडली, साधारणतः 8-10ला ते मुंबईवरून निघाले आणि 8:45च्या दरम्यान बारामतीला ही घटना घडली असेल. मला साधारणतः 9:10 ही बातमी समजली आणि समजल्यानंतर मन अगदी सुन्न झालं आणि टी व्ही लावल्यानंतर टी व्हीला ज्या वेळेला ही बातमी पाहिली त्यावेळेला ते खरं वास्तविक खरं मानलं. 1990 सालापासून नामदार दिलीपरावजी वळसे पाटलांच्या सहवासामध्ये मी आहे. त्याच्या अगोदर कैलासवासी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांच्या माध्यमातून मग पवारसाहेब असतील, अजितदादा असतील, बऱ्याच वेळा आमच्या भेटीगाठी झाल्या आणि त्यांची विचार करण्याची पद्धत, कामाची पद्धत ही सगळी त्या कालखंडामध्ये आम्हाला खरं वास्तविक जवळून पाहता आली. कोणाच्याही बहिणीमध्ये त्या ठिकाणी होतो. अजितदादांचा कामाचा सपाटा अनेकांनी जवळून पाहिला आणि दादांना देखील आपण सर्वांनी अनेक गोष्टी ओळखल्या. ती व्यक्ती स्पष्टपणे बोलणारी होती. परखड जे पोटात ते ओटात, दादा म्हणजे फणसासारखं व्यक्तिमत्व. बाहेरून पाहिलं तर काटे दिसणार आणि आतून पाहिलं तर गोड गऱ्यासारखा त्यांचा स्वभाव आपण अनेकांनी जवळून त्या ठिकाणी आठवला. दादांचा कामाचा झपाटा हा पहाटेपासून सुरू व्हायचा. सकाळ आणि दादांचं समीकरण हे काही आजपासून नव्हतं, अनेक वर्षांपासून. ज्यावेळी दादाकडे कुणी कामाची वेळ मागायला गेलं तर ते काहींना सकाळी 6ची वेळ द्यायची, 7ची द्यायची. रवींद्र करंजकरांनी उल्लेख केला त्याप्रमाणे. परंतु एकदा वेळ दिली तर त्याच्या टाळाटाळ त्या ठिकाणी 2019ला 23 नोव्हेंबरला ज्यावेळी सकाळच्या वेळी दादांचा शपथविधी झाला, कोणाचा विश्वास बसला नाही. कालची देखील सकाळ ज्यावेळी ही घटना कळली, कोणाचाही त्याच्यावरती विश्वास त्या ठिकाणी बसला नाही. दादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते, बंधू भगिनी, दादा आपल्यात नाहीत ही कल्पना सहन होत नाही. काल सकाळी टीव्हीची बातमी आली आणि किरकोळ दुखापत झाली कार्यकर्त्यांना, असं सुरुवातीला त्या टीव्हीच्या बातमीत सांगितलं. त्यावेळेस वाटलं दादांचा काही उल्लेख त्याच्यात केलेला नव्हता. म्हणले त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांना किरकोळ दुखापत झाली. सचिन व भोर माझ्याकडं त्यावेळेस सकाळी आले होते. म्हटलं आता हॉस्पिटलला नेले, किरकोळ आहे काय नाही. त्याच्यानंतर अर्ध्या तासात बातमी आली आणि दादांना मृत घोषित केलं. खूप शब्द फुटत नव्हते, परंतु शब्दाचा आणि वेळेचा पक्का आणि महाराष्ट्र नाही देशभरात समाजकारण आणि राजकारण पाहणारे लोक की अजितदादा एक कसं ठसठसीत नेतृत्व या ठिकाणी होतं. अनेक विकसनशील गोष्टी या ठिकाणी अनेकांनी सांगितल्या, पण ज्या या आंबेगावच्या जवळून असलेल्या त्यांच्या अनेक गोष्टी ज्या आहेत, 91 सालानंतर पहिला मंत्री झाल्यानंतर अनेक गोष्टीत त्यांना कुतूहल असायचं, आवड असायची.
मी पहिल्यांदा दादासोबत इतकी शांतपणे बसली, बोलली आणि ती माझी शेवटची भेट होती. इतके वर्ष मी मनात भाऊचं दुःख घेतलं होतं. आज भाऊच गेला असं म्हणत. सकाळी शिवाजी दादा आले, हे लोक सगळे गेले, मी नाही गेले. दादा मोठी झाली. इतके वर्ष राजकारण माणसाची बायको म्हणून मी राहिली, पण आयुष्यात माझ्या राजकारण मी येऊ नाही दिलं. शिवाजी दादा गेले, अजूनपर्यंत आमच्या घरी बुंदी बनली नाही. दादा यायचे, मी म्हणायचे दादा थांबा ना, मी तुम्हाला बुंदी बनवून खाऊ घालते. मला फार शोक बघायचा, अर्ध्या रात्री पण म्हटलं तर मी खाऊ घालते. पण तेच तुम्ही राजकारणाच्या गोष्टी कराल तर त्याला मी कधीच तयार होत नाही. कारण माझा जन्म झाला तेव्हा माझी आई आमदार केलं होती आणि 8च्या मतांनी पडली होती. राजकारण तुम्हाला नवीन आहे, मी खूप आधीपासून पाहतो. याच्यात जर कोणी मर्यादा सोडून वागलं, साहेब नाही बोलत, मला कोणी उर्मट म्हणून, उद्धट म्हणून, व्हॉटेवर, मी नवऱ्यासाठी तर उभी राहते, ढाल म्हणून उभी राहते. आणि प्रत्येक बाईने असायला पाहिजे, भले तो नवरा सक्सेसफुल असो आणि सक्सेसफुल असो, नवऱ्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आणि नेहमी राहील हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. एका स्त्रीला सन्मानाशिवाय काही पाहिजे नाही. काल सकाळी 9 वाजता मला डॉक्टर ताराचंद कराळ यांचा फोन आला. मी मुंबईला होतो. डॉक्टर म्हणाले दादांचा अजितदादांचा ॲक्सिडेंट झाला असं कळालं आहे. मला वाटलं ॲक्सिडेंट झाला म्हणजे बाय रोड येणार असतील, छोटा मोठा ॲक्सिडेंट झाला असावा. मी माझ्या मुलाला अपूर्वला सांगितलं, बघ जरा चौकशी कर. टी व्ही लावला आणि त्यावेळेला सांगितलं की विमान कोसळलं. एका बाजूला विमान जळत होतं आणि बहुतेक सगळ्या चॅनेल 5ही अपघातग्रस्तांना हॉस्पिटलला नेलं असं कुठे बातम्या देत होते. मला कुठेतरी चुकीचं वाटलं की एका बाजूला विमान कोसळलं आहे आणि ते विमान जळतं आहे, त्याचे तुकडे झाले, आणि दुसऱ्या बाजूला टी व्हीची निवेदिका सांगते बातमीमध्ये की 5ही अपघातग्रस्तांना हॉस्पिटलला नेलं. पण काही वेळातच इंग्रजी चॅनलला मी चेंज केलं, त्यातूनही अतिशय धक्कादायक आणि दुःखद बातमी कळाली. क्षणभर आपण काय ऐकतोय याचं भान राहिलं नव्हतं. अजितदादा एक शक्तिशाली माणूस, एक शब्दाचा माणूस, पंक्च्युअल माणूस अपघातामध्ये जातोय, हे न पटण्यासारखी गोष्ट होती.